नमस्कार, एसके किचनमध्ये आज आपण वडापाव कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे बघा, आपले वडापाव किती छान असे झाले आहेत। एकदम परफेक्ट वडापाव कसा बनवायचा हे पाहायचं असेल तर पूर्ण रेसिपी पहा। एकदम क्रिस्पी वडे कसे बनवायचे चला तर मग आपण आता रेसिपी पाहूया। जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। रेसिपीला एक लाईक कमेंट नक्की करा। चला मग रेसिपी स्टार्ट करूया। आता मी वडापाव बनवण्यासाठी इथे 7 उकडलेले बटाटे घेतले आहेत। वजनी म्हणाल तर हे 700 ग्रॅम बटाटे आहेत। बटाटे उकडताना जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त पाणी टाकून उकडले तर मग ते एकदम भाजीला असे पाणी सुटल्यासारखं होतं। हे बघा, मी अशा प्रकारे एका मॅशरच्या साहाय्याने बटाटा मॅश करून घेतला आहे। आता आपण वडापावसाठी एक वाटण तयार करून घेऊया। इथे मी एक 8 ते 9 मिरच्यांचे तुकडे घेतले आहेत, 2 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचे बडीशेप, 1 चमचा कच्चे धने। आता आपण आणि यामध्ये 1 वाटी कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता चांगलं वाटून घ्यायचं आहे। वाटण हलकसं जाडसरच ठेवायचं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही। हे बघा, अशा प्रकारे असे अख्खे धने टाकल्यामुळे आपल्या वडापाव खाताना ते दाताखाली आल्यावर छान लागतात ते धने। आता आपण ती भाजी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल टाकून 1 चमचा मोहरी टाकली आहे आणि पाव चमचा हिंग आणि जे आपण वाटण करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। चांगलं वाटण भाजून घ्यायचं। वाटण करपवायचं नाही, वाटण चांगलं वाटण आता आपण भाजून घेऊया। वाटण भाजल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि जेवढी आपण सगळी जी भाजीसाठी मीठ लागणार आहे ती मी आत्ताच टाकले। असं मीठ टाकल्यामुळे आपल्या भाजीला सगळीकडनं मीठ लागतं। चांगलं हे सुद्धा परतवून घ्यायचं। आता आपला मसाला चांगला भाजला आहे। जे आपण बटाटे मॅश केले आहेत त्यामध्ये आपण हे सगळं टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अशी करायचं नसेल मिक्स तर तुम्ही डायरेक्ट ते मॅश केलेला बटाटा आहे ना तो डायरेक्ट कढईमध्ये टाकून 1-2 मिनिटं परतवून सुद्धा घेऊ शकता। आता मी यामध्ये थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर देखील टाकून घेतली आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा आणि तो मसाला चांगला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बटाटा मिक्स करून घेत आहे। आता आपला बटाटा मिक्स झाल्यानंतर असा काय दिसत आहे भाजी। आता आपण वडे तळण्यासाठी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेणार आहे। हे बेसन पीठ मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम बेसन पीठ आहे। आता मी यामध्ये 2 चमचा तांदळाचे पीठ टाकणार आहे, त्यामुळे आपले वडे क्रिस्पी होतात। चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि 1 चिमूटभर सोडा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका अथवा स्किप केला तरी चालेल। आता आपण थोडं पाणी टाकून चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना एकदम पाणी टाकायचं नाही, त्यामधील गाठी मग मोडता येत नाहीत। हे बघा, अशा प्रकारे थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। चला तर मी सगळं पीठ अशा प्रकारे भिजवून घेतलं आहे। हे बघा, एकदम एकसारखं, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील करायचं नाही। आता आपण त्या तयार केलेल्या भाजीचे वडे तयार करून घेऊया। जेवढा तुम्हाला बटाटा वडा बनवायचा आहे तेवढं तुम्ही यातील भाजी घ्यायची आहे। हे बघा, मी या साईजचे सर्व वडे करणार आहे। असा गोल करायचा, हलकासा हाताने प्रेस करायचा। आता आपण जे ते पीठ भिजवून घेतलं आहे ना त्यामध्ये ते वडा टाकून सर्व बाजूने कोटिंग करून घ्यायचं आहे बेसनने आणि
तेलामध्ये तेल जास्त तापवायचं नाही आणि वडे टाकत्या वेळी फुल गॅस करायचा नाही, कारण का जे आपलं तेल जास्त तापलेलं असतंय ना ते हातावर उडण्याची शक्यता असते। हे बघ, अशा प्रकारे आपण सर्व वडे टाकून घ्यायचे आहेत। वडे तळताना मीडियम गॅसवरच वडे तळायचे आहेत, त्यामुळे चांगले क्रिस्पी वडे होतात। हे बघा, मी अशा प्रकारे जेवढे आपल्या कढईत वडे बसतील तेवढे आपण टाकून घ्यायचे आहेत। मी एका वेळी 4च वडे तळत आहे। हे बघा, आता 1 मिनिटवर मी तसे वडे तळताना त्यांना झारा देखील लावला नाही। 1 मिनिट नंतर ना हे बघा, अशा प्रकारे आपले काय वडे दिसत आहेत। आता आपण हे पलटवून घ्यायचे आहे। एकसारखे वडे तळण्यासाठी मीडियम गॅसवरच वडे तळेपर्यंत मीडियम गॅसवरच तळायचे आहेत। कुठेही बारीक करायचं नाही आणि कुठेही मोठा गॅस ठेवायचा नाही। जास्त बारीक गॅसवर जर वडे तळले तर मग ते तेलकट खूप होतात। हे बघा, मी अशा प्रकारे सर्व वडे क्रिस्पी असे तळून घेतले आहेत। बघताय ना किती छान असा आपला वडा दिसत आहे। आता मी जे राहिलेलं बेसन पीठ आहे ना त्याच्या एक लाल चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे तेलामध्ये ते बेसन टाकत आहे। चांगलं क्रिस्पी होईपर्यंत हे बेसन आलटून पलटून भाजून कडक करायचं आहे। आता आपण याला पलटवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आता आपले क्रिस्पी झालं आहे। आता हे आपण काढून घेऊया। या चटणीसाठी आता आपण लसूण देखील असाच तळून घ्यायचा आहे। मी सालीसकट एक 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या चांगल्या तळून घेत आहे। चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे आणि मिरच्या देखील आपल्याला वडापाव सोबत खाण्यासाठी गरम तेलात तळून घ्यायच्या आहेत। आता एका प्लेटमध्ये किती छान अशा खरपूस तळल्या आहेत। प्लेटमध्ये काढून त्यावरती लगेच मीठ टाकायचं। जेव्हा गरम गरम मिरची असते ना त्यावेळेसच मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या मिरच्याला सगळीकडनं एकसारखं मीठ लागतं। आता आपण ते बेसनचं तळून घेतलं होतं ना त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। चवीपुरतं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। पाव चमचा जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ हे अंदाजानेच टाकायचं, कारण का आपण बेसन पिठामध्ये देखील मीठ टाकलं होतं। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे मी चटणी वाटून घेतली आहे।